पंढरपूरच्या माड्यामध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आलेला आहे। ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेला 8 दिवस स्वच्छता करावी लागली आहे। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती कुचकामी ठरतीये याचं जिवंत उदाहरण आहे। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शंभू साठे आक्रमक झाले। रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला। रुग्णालयातील कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता होतीये। ओल्या बाळंतणीकडूनच सफाई करण्यात आलेली आहे। प्रसूतीनंतर 8 दिवस या महिलेनं इथली स्वच्छता केलेली आहे। माढ्यातील रुग्णालयातला हा अत्यंत धक्कादायक प्रकार असून आरोग्य मंत्री झोपलेत का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। दरम्यान ग्रामीण भागातली ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरत असल्याचं चित्र जिवंत उदाहरण इथं दिसतंय। नुकतंच बाळाला जन्म दिलेल्या एका महिलेकडनं या रुग्णालयामध्ये स्वच्छता करून घेण्यात आलेली अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे आणि असंवेदनशीलता सुद्धा याच्यातून दिसून येते। प्रसूतीनंतर महिलेने 8 दिवस इथली स्वच्छता केल्याचं उघड झालं असून माढ्यातील ग्रामीण रुग्णालयातला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे। दरम्यान कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी सुद्धा होते। सफाई कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते का आणि हे सगळं घडत असताना राज्याचे आरोग्य मंत्री नक्की काय करतायत असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। काय सगळ्यांना बोलू साहेब बघा किती दिवस झाले तुम्ही करता 8 दिवस झाले म्हणजे कोण इथं शिपाई नाही आणि ही बाथरूम मावशी ही तर झाड आहे कोण किती दिवस नाही ह्या मावशींना विचार तर कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळेस राजकीय नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। ओल्या बाळंतणीकडनं सफाई करून घेण्यात आलेली आहे। या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे सेनेच्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, अत्यंत धक्कादायक आणि असंवेदनशील असा प्रकार माढ्याच्या पंढरपूरच्या माढ्यामध्ये घडलेला आहे। एका ओल्या बाळंतणीकडनं 8 दिवस स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे आणि यामुळे आरोग्य यंत्रणा किती कुचकामी ठरते हे दिसतंय। आपली काय प्रतिक्रिया आहे? कुठल्याही ओल्या बाळंतिणीला किमान 1 महिनाभर कुठल्याही थंड पाण्यामध्ये हात सुद्धा कोणी घालू देत नाही जी। अशा परिस्थितीमध्ये आणि तेही सरकारी दवाखान्यात जर अशी घटना घडली असेल तर ही निश्चितपणे धक्कादायक आहे। हॉस्पिटलच्या संबंधित प्रशासनातले जे कोणी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं अपेक्षित आहे। पण यातनं अजून एक गोष्ट स्पष्ट होतीये की आपल्याकडे सीएम म्हणजे कॉमन मॅन, डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन, ह्या सगळ्या किती भंपक शाब्दिक संकल्पना आहेत आणि फक्त आणि फक्त हे ग्लोरिफिकेशन काय आहे, वास्तवात इथल्या कॉमन मॅनशी कोणालाही घेणं देणं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट होतं। जी, धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर ओल्या बाळंतणीकडनं सफाई करून घेण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रसूतीनंतर महिलेने 8 दिवस इथं स्वच्छता केली होती। बाळंतपणानंतर जवळपास महिनाभर 2 महिने कोणत्याही बाळंतणीला पाण्यामध्ये सुद्धा हात घालू दिला जात नाही। मात्र इथं रुग्णालयामध्ये, ज्या रुग्णालयामध्ये तिचे उपचार सुरू आहे त्या रुग्णालयामध्येच तिला स्वच्छता करावी लागल्याचं अत्यंत धक्कादायक आणि असंवेदनशील असा प्रकार समोर आलेला आहे। शासकीय रुग्णालयामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असून यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा खरंच संवेदनशील राहिलेली आहे का, किती कुचकामी ठरतीये याचं जिवंत उदाहरण या निमित्तानं इथं समोर आलेलं आहे। प्रसूतीनंतर या महिलेनं 8 दिवस या रुग्णालयामध्ये स्वच्छतेचं काम केलेलं आहे। ज्या वेळामध्ये महिलेला संपूर्ण आरामाची गरज असते, तिच्या बाळाला वेळ देण्याची गरज असते, त्या संपूर्ण कालावधीमध्ये या महिलेकडनं हे कृत्य करून घेण्यात आलेलं आहे। 8 दिवस या महिलेनं स्वच्छता केलेली आहे रुग्णालयामध्ये। माढ्यातील ग्रामीण रुग्णालयातला हा अत्यंत धक्कादायक प्रकार यामुळे समोर आलेला आहे। अनेक गोरगरीब लोक ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येत असतात। अनेक गर्भवती महिला इथं उपचारांसाठी, त्यांच्या बाळंतपणासाठी येत असतात आणि जर असे प्रकार इथं घडत असतील तर या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि या सर्व घटना घडत असताना आरोग्य मंत्री नक्की करतायत तरी काय असा सवालही उपस्थित होतोय। दरम्यान हा संपूर्ण प्रकार आता समोर आल्यानंतर नक्की काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। बातमी आहे पुण्यातील दीनानाथ रुग्णालयासंदर्भातली। अखेर दीनानाथ रुग्णालय हे दोषी ठरलेले। होय, चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलेला आहे।
एवढंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे। रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार का केले गेले नाहीत, धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केला गेला असाही ठपका चौकशी समितीनं ठेवलेला आहे। तर धर्मादाय रुग्णालय असून सुद्धा नियमांचा भंग केल्याचा ठपका दीनानाथ रुग्णालयावर आहे। सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाई करण्याची शिफारस या निमित्तानं करण्यात आलेली आहे। रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना सुद्धा दाखल करून घेतलेलं नाहीये। धर्मादाय योजनेअंतर्गत रुग्णाला दाखल करण्याबाबत समुपदेशन सुद्धा झालं नाही। रुग्णावर गोल्डन आवर्समध्ये उपचार केले गेले नाहीत आणि त्याचमुळे रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। तर जेव्हापासून ही घटना उघडकीस आलेली आहे तेव्हापासून दीनानाथ रुग्णालयाचे नवे पराक्रम समोर येतात आणि अत्यंत संतापजनक प्रकार आता समोर आलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलेलाच नाही अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। धर्मादाय रुग्णालयामध्ये गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी धर्मादाय सहायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि त्या समितीने दिलेल्या अहवालात गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षाही अधिक निधी वापरलाच नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही। दरम्यान दीनानाथ रुग्णालयातल्या अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यानंतर नक्की काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांवर वादग्रस्त विधान केलेलं आहे। मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी आहे, त्यांनी दान केल्याचं कधी कुणी पाहिलंय का, केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो झाल्याचं विधान वडेट्टीवारांनी केलेलं आहे। मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे, ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलं आहे? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं। लता दिदी, आशा दिदी, हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती। खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्यांना सोडलं नाही या नालायकांनी। हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तर वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एकीकडे दीनानाथ रुग्णालयामध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना अगदी ताजी असताना मुंबईतून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते। वेळीच उपचार न मिळाल्याने मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झालाय। चेंबूरमध्ये राहणाऱ्या अविनाश शिरगावकरांना मूत्रविसर्जनाचा त्रास सुरू झालेला तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन आला। मात्र 2 तास सर्जन नसल्याने त्यांना तिथून सायनमध्ये पाठवण्यात आलं। त्यांना यावेळेस लघवी होत नसल्यानं त्यांचं पोट गच्च भरलेलं होतं। सायनमध्ये स्ट्रेचरही नव्हतं, तिथेही डॉक्टर उपलब्ध नसल्यानं बराच वेळ वाया गेला। अखेरीस अविनाश शिरगावकरांनी सायन रुग्णालयातच आपले प्राण सोडलेले आहेत। आणि यानंतर बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी, कारण एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% पगार मिळालेला आहे, तर सुरक्षा रक्षकांना सुद्धा 50% पगार देण्यात आलेला आहे। तुटपुंजा निधी हे यामागचं कारण असून कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता असते, मात्र राज्य सरकारने केवळ 272 कोटींचा निधी महामंडळाला दिला। त्यापैकी सुद्धा 40 कोटींचा निधी हा एसटी बँकेकडे वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसलेला आहे। यावरून एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत। शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय, त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू। जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार। तर एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार मिळणार असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय। सोलापूरमधल्या एका महिला एसटी कर्मचाऱ्याला तर अश्रू अनावर झाले। लाडक्या बहिणींना पैसे देता मात्र आमचा पगार कापता अशा संतप्त भावना बोलून दाखवलेल्या आहेत। कर्मचाऱ्याच्या डोळ्यामध्ये आसू आलेले आहेत। एकीकडे
सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते, पण आम्ही कष्ट करतो, राबतो उन्हातानाचं. आता तर फ्रीवाल्या आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे, मग भरपूर गर्दी वाढली आहे, पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. घर बसल्या बायकांना बसून पगार देते, पण आम्ही कष्ट करणारे ना आम्हाला पगार देत नाही सरकार. वाईट इतकंच वाटतंय. खरंच आमची चेष्टा करत आहे, कारण कसं आहे, आमची देणे पहिले 175 कोटी रुपये त्यांनी द्यायला पाहिजे, ते देखील दिलेले नाहीत. त्यातून माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्णपणे पहिल्या वेळेस असं केलं की त्यांनी आमची चेष्टा केली की 56% मी न ऐकलेला आकडा त्यांनी दिला आम्हाला, की ज्यातून 100% त्यांनी आमची पगार न चुकवता 7 तारखेला द्यायला पाहिजेत त्यांनी, पण ते पण वेळेत देत नाहीयेत. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. तर संतप्त अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर आल्या असून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलेले आहे आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे. क्षमता नव्हती तर योजना का दिल्या असा सवाल यावेळेस विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. तर आर्थिक मंदी येणार हे सरकारला आधी कसं समजलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती? सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का? म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही, हा एक मोठं कोडच आहे. तर एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांना पगार कमी मिळाला असून दुसरीकडे मात्र मंत्री आणि सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतलाय. 41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत. त्यासाठी 1,06,00,000 खर्च होणार आहे. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. या आयपॅडमध्ये NICने विकसित केलेलं सॉफ्टवेअर टाकण्यात येणार आहे. यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचा तपशील कुणी फोडल्यास त्याची माहिती मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आणि आता बातमी आहे आपला शत्रू तहव्वूर राणा संदर्भातली. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतनं दिल्लीत आणलेला आहे आणि आता NIAचं पथक राणाला घेऊन दिल्लीमध्ये पोहोचलंय. त्यानंतर NIA त्याची कस्टडी घेईल. दिल्लीतून मुंबईमध्ये आणून राणावर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्याच कोठडीमध्ये डांबणार असल्याचं सांगण्यात येतंय. तर मुंबईवरच्या 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे तहव्वूर राणा. तहव्वूर राणा हा IS आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणानंच मदत केली. दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला अटक करण्यात आली. डॅनिश वर्तमानपत्र जेलँड्स पोस्टमनवरच्या हल्ल्यात राणा सूत्रधार होता. 2013 मध्ये 14 वर्षांचा तुरुंगवास त्याला ठोठावण्यात आलेला. 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. तर तहव्वूर राणाला भर चौकामध्ये फाशी देण्याची मागणी शहीद तुकाराम ओंबळेच्या भावांनी केलेली आहे. त्यांचे अवयव छाटून त्यावर मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ओंबळे यांनी दिलेली आहे. अतिरेक्यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग अवयव असा कापला गेला पाहिजे. त्याच्यावरती मिठाचा शिरकाव केला पाहिजे आणि जेवढी म्हणजे दर्दभरी आपण म्हणतो ना, जेवढी खौफनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे. की लवकरात लवकर तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे.
तर तहव्वूर राणाला भारतात आणण्यावरनं राऊतांनी मात्र भाजपावर निशाणा साधला. तहव्वूर राणाला भारतात आणायचं भाजपा फेस्टिवल करते अशी टीका यावेळेस राऊतांनी केलेली आहे. एक जो वो राणा लाया है तो क्या तवावुर राणा, तो ये बीजेपी का राणा फेस्टिवल चल रहा है क्या? ये किसी का भी फेस्टिवल करते हैं ये लोग. देखिए तवावुर राणा लाया है, अच्छी बात है, उसमें कोई नया फोकस अगर केस पर पड़ता है तो अच्छा, लेकिन सबको मालूम है कि ये हमले के पीछे तो पाकिस्तान था. उसमें नई बात क्या है? जैसे आपने तवावुर राणा को लाया ना, वैसे यूपीए सरकार के कार्यकाल में अबू सालेम को लाया था. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक 1 असलेल्या वाल्मिक कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलेलं आहे. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टाला सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे. सुनावणी आहे आणि निकम साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत आज. तर त्या संदर्भात फक्त 5 मिनिटं भेट घ्यायची आहे. जे काही आज सुनावणी दरम्यान ज्या काही गोष्टी होत्या निकम साहेब त्याचं स्पष्टीकरण सुनावणी झाल्यानंतर देतीलच. आम्हाला फक्त भेटीसाठी आम्ही आलेलो आहोत. जे काही माहिती आहे SIT CIDकडं आणि जे निकम साहेब आहेत त्यांचा जो समन्वय आहे सगळ्या, त्यामुळं आम्ही आता जास्तीची काही माहिती देणार नाहीत, परंतु आम्ही फक्त उपस्थितीसाठी आलेलो आहोत. आणि आता बातमी आहे बीडमधून. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे. धनंजय यांनी संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस विष्णू साठेसह वाल्मिक कराडला सुद्धा फोन केला होता असं त्यांनी म्हटलंय. माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका असं म्हणत आरोपी विष्णू साठेला अनेक वेळा फोन केले होते. त्यावर विष्णू साठेनं 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो अशी उडवाउडवीची उत्तरं दिली. धनंजय देशमुखांनी त्यांच्या जबाबामध्ये हे सर्व नमूद केलेले. तर संतोष देशमुखांची सुटका करण्यासाठी कराड आणि विष्णू साठेला धनंजय देशमुखांनी फोन केला. भावाला सोडण्यासाठी विष्णू साठेला विनंती केली आणि जवळपास 20हून अधिक फोन त्यांनी केले. काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू साठेने सांगितलं. माझ्या भावाला सोडा, काहीही करू नका अशी विनंती त्यांनी केली. तर 10 मिनिटात सोडतो, 20 मिनिटात सोडतो अशी उत्तरं विष्णू साठेनं दिलेली आहेत. नंतर बातमी करुणा मुंडेंसंदर्भातली. करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची तुलना आता औरंगजेबाशी केलेली आहे. औरंगजेबापेक्षा सुद्धा धनंजय मुंडे क्रूर असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलंय. पोटगीबाबत कोर्टानं धनंजय मुंडेंना धक्का देत करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल दिला. 2 लाखांची पोटगी ही अनामत रक्कम कोर्टाकडनं देण्याचे निर्देश आता कायम ठेवण्यात आले. या संदर्भात बोलताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर लोक आहे हे. स्वतःची बायकोला जेलमध्ये नाही टाकलं होता, स्वतःच्या मुलाबाळांना रोडवरती नाही सोडलं होतं. असं घाण कृत्य जे स्वतःची बायकोसोबत करताय आणि आज रोडवरती आणण्याचं काम स्वतःची बायकोला तुम्ही करताय, असं घाण काम त्यांनी नाही केला होता. आणि औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्तीचे लोक आहे हे. आणि आमदार मंत्रीपद तो सोडा, समाजमध्ये राहण्यासाठी लायक नाही आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आता एक नवी माहिती समोर येते. या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार संगीत गोळेला मुंबईतून अटक करण्यात आलेली आहे. तपासामध्ये संगीता गोळेची संपत्ती पाहून पोलीसही चक्रावलेत. आरोपी संगीताची राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. यामध्ये मुंबई आणि लोणावळ्यामध्ये करोडो रुपयांची मालमत्ता आहे. तर तिच्या बँक खात्यामध्ये तब्बल 5 कोटी रुपये असल्याचं समोर आलेलं आहे. याशिवाय तिच्याकडे पाव किलो सोनं आणि एक लक्झरी कारही सापडलेली आहे. तर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. या पुजाऱ्यांना मंदिरामध्ये कायमस्वरूपी प्रवेश बंदीची कारवाई केली जाणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानानं हा निर्णय घेतला असून ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहेत आणि आतापर्यंत 80 जणांना चौकशीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
तर मुंबई, पुणे, तुळजापूर आणि आता त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा MD ड्रग्जचं कनेक्शन उघड झालेलं आहे। लातूरच्या चाकूर तालुक्यामध्ये रोहिना गावात MD ड्रग्ज बनवणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या DRI अधिकाऱ्यांनी हा छापा टाकत ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 11 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला तर 7 जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या आरोपींमध्ये एका हवालदाराचा सुद्धा समावेश होता। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। मुंबई, पुणे, तुळजापूर आणि त्यानंतर आता मराठवाड्यातल्या लातूरपर्यंत हे ड्रग्जचं कनेक्शन उघड होतंय। काल लातूरच्या या रोहिना भागात DRIच्या पथकाने धाड टाकत जवळपास 11 किलो 66 ग्राम ड्रग्ज जप्त केलंय आणि 7 जणांवरती कारवाई केली। 5 जणांना काल ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। याच ठिकाणी या पत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्जची निर्मिती व्हायची, ड्रग्जचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्जची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते। आपण जर बघितलं तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार ज्याचं नाव प्रमोद केंद्रे आहे, त्याचं हे शेड आहे, त्याची ही शेती आहे। या परिसराची जर माहिती घेतली तर लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही, कुठलीही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही। अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्सचा जो निर्मिती आहे तो ड्रग्सची निर्मिती व्हायची आणि याची माहिती जी आहे ते महसूलच्या गुप्तचर विभागाला मिळाली आणि त्यानंतर DRIच्या पथकाने धाड टाकत या ठिकाणी कारवाई केली आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। तर लातूरमध्ये सुद्धा ड्रग्जचा विळखा बघायला मिळालेला आहे आणि यानंतर बातमी आहे पालकांची चिंता वाढवणारी। धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसतात। हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती आहे। या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावर सुद्धा आता सवाल उपस्थित होत आहेत। लहान मुलांच्या हातात अशा पद्धतीने अंमली पदार्थ जातातच कसे आणि असे खुलाम पद्धतीने ही मुलं, शाळकरी मुलं नशा का करतायत याच्यावर कुणाचा वचक नाही का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले। आणि आता बातमी आहे अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। देशाच्या प्रगतीसाठी मोदींना पाठबळ दिलं जात आहे असंही त्यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगलेली आहे। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। आम्ही घेतलाच ना निर्णय। आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवार साहेबांना दैवत मानत होतो, आजही मानतो। परंतु कुठंतरी आज देशाला मोदी साहेबांच्या सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं, जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी केलं। आणि आता बातमी आहे पवार कुटुंबातील समारंभासंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा आज पुण्यामध्ये साखरपुडा होणार आहे। सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत हा साखरपुडा होणार आहे। या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असणार आहे। जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं निमंत्रणही दिलं होतं। त्यामुळे आता साखरपुड्याच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्यानं या भेटीकडे सर्वांचंच लक्ष आहे। साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे। जयचं लग्न ठरतंय आणि आज त्याची एंगेजमेंट होते, याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे। आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार आहे, ती आमचीच लेक असणार आहे। कारण का पवारांची लेक असू दे, सून असू दे, तिचं मनापासून आम्ही आधीही स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली हे स्वागत आम्ही करतोय। आम्हाला मनापासून आनंद होतो। आणि आता बातमी आहे अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातली। अमेरिकेनं टॅरिफबाबत मवाळ धोरण घेताच आता सोन्या चांदीचे दर पुन्हा एकदा वाढलेले आहेत। सोन्याच्या भावामध्ये आज 3,000 रुपयांची वाढ झाली आहे। 10 ग्रॅम सोन्यासाठी 93,700 रुपयांचा भाव होता, तर आज चांदीचे दर 96,800 रुपये प्रति किलो आहेत। आणि आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची। तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता का? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच होय असेल, कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम कुणाच्याही मोबाईलमध्ये नाही असं होऊच शकत नाही। मात्र आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार आहे, होय असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात।
इन्स्टा फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार. महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज सारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे. होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं. तासनतास लोक फेसबुक आणि इन्स्टावर वेळ घालवत आहेत. फोटो, व्हिडिओ शेअर करणं, दुसऱ्यांचे फोटो पाहणं, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणं हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. त्यामुळे खरंच आता इन्स्टा, फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे. देशभरात इन्स्टा आणि फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील, कारण मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणार आहे. हा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत मेटाकडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरंच मेटा आता फेसबुक, इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. मेटाकडून इन्स्टा आणि फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. मेटा एक कॉम्बो ऑफर लॉन्च करू शकते. जाहिरात मुक्त एडिशन 1445 रुपये प्रति महिना. हे फीचर फक्त डेस्कटॉप युजरसाठीच असेल. जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. आपल्या देशात इन्स्टा, फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाही. सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे. मात्र भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत मेटा, फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे लावणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.